हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण स्टेरिओ केमिस्ट्री स्टार्ट केलं होतं बरं. तुमचं चॅप्टर नंबर सेकंड होतं फर्स्ट इयरचं बेसिकचा पार्ट बघतो आपण. तेव्हा स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये आपण वेज डॅश फॉर्म्युला पाहिला आहे. प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये न्यूमन, फिशर आणि स्वार्ट्झ फॉर्म्युला बघितलं बरोबर. तुम्ही जर हा मागचा टॉपिक बघितला होता तर बघा, म्हणजे तुम्हाला इझिली पुढे जेवढे पण पॉईंट असतात ते इझिली लक्षात येईल. ठीक आहे. त्याचं आपण न्यूमनमधून फीचरमध्ये कसं कन्वर्शन करू शकतो एक्झाम्पल पण घेतलं होतं. आपण टार्टरिक ॲसिडचं एक्झाम्पल घेतलं होतं. त्यामध्ये पण जर त्याचं आपण फिशर पण पाहिलं होतं. न्यूमन आणि सॉर्ट्समध्ये तिघांमध्ये आपण करून पाहिलेलं आहे. ठीक आहे. टार्टरिक ॲसिडचं एक्झाम्पल घेऊन. ठीक आहे. आतापर्यंत आय थिंक कोणाला कन्फ्युजन नसेल तर आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करतो आहे आता. तो म्हणजे तुमचा स्टेरिओ आयसोमेरिझम. ठीक आहे. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम त्याचं स्टेरिओ आयसोमेरिझम बघणार आहे. आता नेमकं स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजेच काय? आता बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही जे पण एखादा कुठला तरी कंपाऊंड असेल तर तिचं 3D स्ट्रक्चर वगैरे कशा प्रकारे ड्रॉ वगैरे करू शकता, त्याचे आयटम वगैरे मॉलिक्यूलची कशी प्रकारची रिअरेंजमेंट असते हे सगळं तुम्ही याच्यामध्ये शिकणार. ठीक आहे. आता बघा, एखादा कुठला तरी नेमकं स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजेच काय की त्याच्याला काय असणार आहे, तुमचा सेम त्याचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला असणार आहे तो कसा असणार आहे, सेम असणार आहे. पण त्याची जी अरेंजमेंट कुठली तरी अरेंजमेंट केली असते कशी असणार आहे, डिफरंट असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता, बघा आता एकच तुमचं स्ट्रक्चर बघा, दोघांचं एकच आहे, फक्त त्याची जी अरेंजमेंट केली ती वेगवेगळ्या प्रकारची केली. आता बघा, ह्या प्रकारे डॉटेड लाईनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, तो कसा असणार आहे, बिलो द प्लेन असणार आहे. जसं त्या प्रकारे दिल्याने आणि बघा हे वेज लाईनमध्ये दिला तो म्हणजे कसं अबो द प्लेन असणार आहे. ही कशा आहे त्या प्रकारची एक जस्ट रिअरेंजमेंट झालेली त्या 3D मॉलिक्यूलची. ठीक आहे. आता नेक्स्ट त्याचं क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही काय काय सांगू शकता की क्लासिफिकेशनमध्ये एक कन्फर्मेशनल आणि कन्फिगरेशनल आयसोमेरिझम आहे. त्यामध्ये पण जे कन्फिगरेशनल आयसोमेरिझम आहे ते म्हणजेच काय की याच्यामध्ये जे स्टायरिओ आयसोमेरिझम असणार आहे ते कसं आहे, नॉट इंटरकन्व्हर्टेबल असणार आहे. ठीक आहे. रूम टेम्परेचरला म्हणजे याच्यामध्ये काय होणार की तुमचं बॉन्ड ब्रेकिंग पण होईल आणि बॉन्ड फॉर्मिंग पण होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही सांगा की सेपरेबल अँड नॉन इंटर कन्व्हर्जेबल. आणि कन्फर्मेशनल काय, नो सेपरेट आणि इंटर कन्व्हर्जेबल. तुम्हाला आता फक्त एकच पॉईंट आहे, तो म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे. तर आपण त्याच्यावरती फोकस द्यायचो. पण तुम्हाला डिटेलमध्ये असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. तर आता आपण मेन पार्टला जाऊया, तो म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नेमकं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजेच काय? आता बघा, तुमच्याकडे काय सांगितलं मी आधीच की जे पण असणार तुमच्याचे जे पण आयसोमेरिझम तुम्ही घेणार आहे ते स्ट्रक्चरल फॉर्म त्यांचे कसं असणार आहे, सेम असणार. पण त्याची जी रिलेटिव्ह म्हणजे जी पण 3D म्हणजे जी तुमच्याली ॲटम आणि ग्रुपची जी अरेंजमेंट केलेली असेल ती कशी असणार आहे, तुमच्याली डिफरंट प्रकारची असेल. म्हणजे कार्बन कार्बन डाऊन आता जस्ट ती अरेंजमेंट कशी असेल, कुठला पण ग्रुप असेल, कुठला पण कंपाऊंड असेल त्याचीवाली. ठीक आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काहीतरी दिलेलं असेल की कुठलं तरी, म्हणजे याच्यामध्ये काय असणार, तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला 4 ग्रुप लागणार आहे. कंपल्सरी तुम्हाला कशी लागणार, 4 ग्रुप लागणार. कशी पण अरेंजमेंट असू शकते त्याच्यावाली. ठीक आहे. हीच नाही, मी जसं एक्झाम्पल घेणार तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे. कुठला तरी कंपाऊंड असणार, व्हॉट एव्हर जो काय असणार आहे तो. ठीक आहे. आता तुम्हाला कंपल्सरी काय लागतं, तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड लागणार आहे. ठीक आहे. आणि तुमची ही जी ग्रुप असतात ते कशी असले पाहिजे, म्हणजे इथं ग्रुपची अरेंजमेंट कशी असेल, तुम्हाला ग्रुप डिफरंट प्रकारचे ग्रुप लागणार आहे. ठीक आहे. यामुळे तुम्ही सांगू शकतात की जस्ट BR असू शकतो, CL असू शकतो किंवा हायड्रोजन, जसं हायड्रोजन वगैरे CH3 वगैरे असं घेतलं या प्रकारचे. सपोज हा घेतलेला आपण. ठीक आहे. आता बघा, याचा तुम्ही याच्यामध्ये जॉमेट्रिकल स्वरूपमध्ये तुम्ही नंबरिंग देऊन, म्हणजे फर्स्ट तुम्ही सांगू शकतात की याचा जो तुमचाला दोघी आपण याच्यामध्ये प्रायोरिटीनुसार देऊयात, फर्स्ट सेकंड ह्या प्रकारे. तर तुम्ही सांगू शकता की एका साईडला आहे म्हणून तो कसा असणार आहे, जेट असणार आहे काही म्हणजे ते पुढे शिकणार जे जसं आता फक्त जस्ट एक्झाम ओव्हरलुक करून घेऊयात आपण की नेमकं सीज कशामध्ये ट्रान्स करायचं, हे सगळं डिटेल तुम्हाला काय शिकायचं आहे, जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये शिकायचं. ठीक आहे. आता बघा, एक एक टॉपिक बघत जाऊयात. आता नेमकं कंडिशन काय आहे त्याची, जी आहे म्हणजे तुमच्या जॉमेट्रिकल आयसोमेरिझमची कंडिशन काय ह्या प्रकारचं दिलेलं असेल. कंपाऊंड कंटेनिंग ॲटलीस्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे. ठीक आहे. द 2 ॲटम और ग्रुप विच बिलॉंग टू द सेम कार्बन ॲटम. सेम कार्बन ॲटमला तुमचे डिफरंट ग्रुप जॉईंट पाहिजे. पण तुमचा जो असणार आहे तो ग्रुप म्हणजे A आणि B. आता तुम्ही कुठला तरी घेतला आहे तो कसा असला पाहिजे, A आणि B कसा असला पाहिजे, सेम नको आहे. ठीक आहे. A आणि B. आता A आणि B तुम्हाला सांगितलं आहे, हे तुमचे कसे असले पाहिजे, सेम नको पाहिजे. म्हणजे इथं तुमचा जर CH3 ग्रुप असेल तर हा कसा पाहिजे, H पाहिजे. पण हा जर सपोज इकडं आपल्याला काय CH3 आणि H या प्रकारचा घेतला तर तो कसा, हे कन्सिडर करू नका. ABCD लिहिले मी ते, तर तुम्ही मॉलिक्यूल लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, हे दोघी जर तुम्ही ह्या प्रकारचे असतील तर ते चालतील. ठीक आहे. अपोजिट किंवा एकाच साईडला, म्हणजे जस्ट फॉर्म्युला एक्झाम्पल CH3 इकडं असेल, CH3 पण इकडं असेल, इकडं हायड्रोजन आणि इकडं हायड्रोजन ह्या प्रकारचं असेल तरी पण चालेल आपल्याला.
ही तुमची पॉसिबिलिटी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की जॉमेट्रिकल अल्किल किंवा सायक्लिक सिस्टीममध्ये पण असतात तुमची अरेंजमेंट फ्रॉम द डिफरंट अरेंजमेंट ऑफ द कार्बन ॲटम ग्रुप अराउंड द प्लेन ऑफ द डबल एंड सायक्लिक कंपाऊंड. ठीक आहे, आता बघा नेमकं नॉमेनक्लेचर ऑफ, आता जे तुमचा मेन पार्ट आहे तो स्टार्ट झाला आहे, तो म्हणजेच काय की नॉमेनक्लेचर. आता तुम्ही याच्यामध्ये DL शिकणार आहे, C* शिकणार आहे, EZ शिकणार आहे आणि RS कॉन्फिगरेशन शिकणार आहे. ठीक आहे, तर कन्फ्युजन होऊ नका, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. आता नेमकं DL कॉन्फिगरेशन म्हणजेच काय. ठीक आहे, आणि कोणाला काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्येही विचारू शकता. ठीक आहे, आणि कोणी जर चॅनलवर नवीन असेल तर फ्रेंड तुम्ही लोक सबस्क्राईब देखील करा, म्हणजे तुम्हाला जे पण नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती लगेच मिळणार. ठीक आहे, आता DL नॉमेनक्लेचर म्हणजेच काय, याला तुम्ही काय म्हणतात रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन असं पण म्हणतात. ठीक आहे, म्हणजे हा जो फॉर्म्युला जो पण आहे DLचा तो आपल्याला कशामध्ये करतो आपण फिशर असाइनमेंट करतो. फिशर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, फिशर ह्या प्रकारे आपण दाखवलं. तुम्ही जरा मागचा व्हिडिओ बघितला तर तो बघा, तर तुम्हाला इझी लक्षात येईल की हे फिशरचं स्ट्रक्चर आहे. या प्रकारचं स्ट्रक्चर काढलं तर तुम्ही सांगू शकता इझिली की हे सॉहर्सचं आहे किंवा हा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, हे सगळं मी डिटेलमध्ये समजवलेलं आहे. ठीक आहे, आता बघा नेमकं DL कन्फिगरेशनमध्ये काय होणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, जो पण कंपाऊंड तुम्ही घेणार आहे कुठला. ठीक आहे, आता नेमकं D आणि L म्हणजेच काय ते आधी समजून. D म्हणजे तुमचा काय असणार आहे डेक्स्ट्रो रोटेटरी, म्हणजे तो कसं असणार आहे पॉझिटिव्ह साईन तुम्हाला दाखवणार. काय दाखवणार तो पॉझिटिव्ह साईन असणार आहे. आणि L म्हणजे काय लिओ रोटेटरी, म्हणजे निगेटिव्ह. तो कसा असणार राईट हँड आणि तुम्ही लेफ्ट. म्हणजे तुम्ही बघा, तर तुम्हाला एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजवते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक काय लक्षात ठेवायचं की तुम्ही जर एखादा कुठला तरी कंपाऊंड घेतला आहे. ठीक आहे, ॲक्टिव्ह कंपाऊंड कुठला तरी वॉटर जो काय घेतला जातो. आता आपण ग्लिसरॉल्डिहाइड घेणार आहे, त्याला आपण काय करणार आहे स्टँडर्ड मांडणार आहे. करते आता बघा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इझिली कळून जाईल. आता तुम्ही घेतलं ग्लिसरॉल्डिहाइड घेतला. ठीक आहे, हा पॉझिटिव्ह आहे. आता पॉझिटिव्ह म्हणणार तर ते कशा प्रकारचा तुमचा एक अल्डिहाइड जो ग्रुप आहे, हा जो अल्डिहाइडमधला अल्डिहाइड घेतला तो टॉपला आहे, तो काय ठेवायचा आपला कॉन्स्टंट ठेवायचा. हा स्टँडर्ड म्हणायचा. काय करायचं आपला स्टँडर्ड म्हणायचं, म्हणजे तो कॉन्स्टंट, त्याला काहीच करायचं नाही. ठीक आहे, त्याचा जो राईट हँड साईडला आपला काय असला पाहिजे OH असला पाहिजे. जर राईट हँड साईडला तुमचं जर OH जर प्रेझेंट असेल, OH म्हणते मी, OH जर प्रेझेंट असेल तो काय असणार तुमचा पॉझिटिव्ह असणार, म्हणजेच काय असणार तुमचा D असणार आहे. कळतं, म्हणजे तुम्ही रेस्टो रोटेटरी तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि जस्ट तो हॉरिझॉन्टल लाईनवर असला पाहिजे. ठीक आहे, हा एक झाला. तर आता बघा याला तुम्ही सांगतात की जो OH आहे तो राईट हँड साईडला, म्हणून तुम्ही इझिली कन्क्लुजन केलं की हा D आहे आणि पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हा CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप काय करायचा, तो स्टँडर्डच ठेवायचा आहे, तसं तर कॉन्स्टंट टॉपलाच ठेवायचा आहे. फक्त यांची आपण काय केली आहे फक्त चेंजिंग केली. बघा OH ह्या साईडला, आता लेफ्ट हँड साईडला, म्हणजेच तो काय झाला L फॉर निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सांगू शकता की हा लिओ रोटेटरी L आहे, निगेटिव्ह आहे ग्लिसरॉल्डिहाइड. कळतं आहे. आता आणखी एक एक्झाम्पल घेऊया तुम्हाला समजण्यासाठी की बघा हा ग्लिसराइड अमाइन ॲसिडचा एक्झाम्पल घेतला. अमाइन ग्रुप आहे तुमचा, जो ॲसिड ग्रुप आहे तो कॉन्स्टंट ठेवला आहे. आता हा NH2 तुमचा जो काय पॉझिटिव्ह साईन दाखवणार, कारण की तो कुठल्या साईडला राईट साईडला आहे. तोच त्याला जर तुम्ही केलं की स्टँडर्ड मानून तुम्ही काय करणार आहे लेफ्ट हँड साईडला केलं तर तो काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. कळते लिओ. तसेच एक प्रकारचं एक्झाम्पल घेतलं आहे आणखी की जसं तुमच्याला बघा इथं दिलं आहे की तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे. बघा याच्यामधला एक पॉईंट आहे, तो म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे लक्षात ठेवायचा आहे की जो पण आपला फर्दर्स म्हणजे जो पण तुमचा लिस्ट म्हणजे जो लोवेस्टमध्ये असणार आहे जो कार्बन असणार आहे त्याला आपण आता कन्सिडर करणार. काय करणार, जो लोवेस्टमधला कार्बन आहे अल्डिहाइडच्या सांगते मी. ठीक आहे, हा अल्डिहाइड तुमचा टॉपला राहणार आणि जो पण लोवेस्टमधला जो पण तुमचा असणार आहे तो कार्बनला तुम्ही कन्सिडर करणार. ठीक आहे, मग त्या कार्बनमध्ये तुमचा जो OH ग्रुप कुठल्या साईडला ते बघायचं, तो आहे राईट हँड साईडला, म्हणजे तो काय झाला D म्हणजे पॉझिटिव्ह साईड झाला. जो तो जर आपल्याला अपोजिट साईडला लेफ्ट हँड साईडला म्हणजे तो OH होईल तुमचा म्हणजे काय झाला निगेटिव्ह साईड झाला. ठीक आहे, म्हणजे लिओ रोटेटरी. आता याच्यामध्ये काय सांगितलं म्हणजे आपण बोललो आहे तेच थेरीमध्ये लिहिलं आहे की इन दिस सिस्टीम द ग्लिसरॉल आर टेकन ॲज द स्टँडर्ड म्हणून तुम्ही यूज केला आहे कंपाऊंडचा. इफ द OH ग्रुप ऑफ द कायरल कार्बन आर ॲट द लेफ्ट साईड देन द कन्फिगरेशन इट इज द L सेरीज. जर लेफ्ट साईडला जर असला तो लेफ्ट साईडला तुम्ही सांगितलं की त्याला काय सांगितलं तुम्ही L सेरीज म्हणतात, म्हणजे निगेटिव्ह असं म्हणतात. ठीक आहे, आणि तोच OH ग्रुप जर तुमच्या राईट हँड साईडला असेल तर तुम्ही काय म्हणणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे D म्हणणार. ठीक आहे, हा एक पॉईंट झाला तुमचा म्हणजे D सेरीज झाली तुमच्याकडे. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की तुमचे जे कंपाऊंड कंटेंट 2 और मोर कार्बन आहेत ते कन्फिगरेशन जेव्हा तुम्ही करता त्याच्यामध्ये जे कार्बनचा विल बी द फर्देस्ट ऑफ द CHO ग्रुप जो पण असणार फार्देस्ट म्हणजेच काय तुमचा जो सगळ्यात जो लास्टवाला असणार आहे. ठीक आहे, जो तुमच्याला मी आता दाखवला ह्या कार्बनला तुम्ही काय करणार आहे, ह्या कार्बनला तुम्ही काय करणार आहे मग सांगणार आहे की हा टॉपला तुम्ही जसा तसा ठेवला आणि याला जर स्टँडर्ड म्हणून यूज केला आहे. तर बघा हा OH तुम्ही कुठल्या साईडला आहे तर लेफ्ट साईडला म्हणून तुम्ही L म्हटलं आणि राईट साईडला म्हणून तुम्ही काय म्हटलं पॉझिटिव्ह म्हटलं आहे. ठीक आहे, ह्या प्रकारे हे रूल तर झाले. ठीक आहे,
यामध्ये आणखी कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नव्हतं DLमध्ये. ठीक आहे. आता नेमकं तुम्ही रिलेटिव्ह कन्फिग्युरेशन बघितलं, आता आपण काय बनणार, ॲब्सोल्यूट कन्फिग्युरेशन बनणार. ॲब्सोल्यूट कन्फिग्युरेशन म्हणजेच काय, RS नॉमेनक्लेचर. आता याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे CIP रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे. CIP रूल जे चान, इंग्लंड आणि पर्लोग ही जे सायंटिस्ट होती त्यांनी काय केली, ही थेरी जी होती की तुम्हाला जर स्पेसिफिक एखादं कंपाऊंडचं स्पेसिफिक आपल्याला स्ट्रक्चर माहिती आहे, आता तुम्ही असं काही जस्ट इमॅजिन करून तर सांगू नाही शकत, किंवा जसं एक प्रकारचं तुम्ही असं सांगू शकत की हा बाबा हा असा आहे तो तसा आहे, म्हणजे आपल्याला माहिती नसतं त्या स्ट्रक्चरबद्दल, आपल्याला काही एक आयडिया नाही आहे. तर ते जे आयडिया आपल्याला म्हणजे त्यांनी ती सिस्टीम करून दिली, त्या रूलनुसार आपण जाणार. ते एक्झाम्पल सॉल्व करूयात, पुढे समजणारच आहे. ते RS नॉमेनक्लेचर आहे. नेमकं R आणि S नॉमेनक्लेचर काय आहे, आणि याच्यावरती सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे याच्यावरती 101% तुम्हाला क्वेश्चन विचारलेच जातात. तुम्ही जर मास्टर डिग्री करणार तरी पण तुमचा हा पिझ्झा काय सोडणार नाही आहे. ठीक आहे. हा टॉपिक त्याच्यामध्ये आपण तुम्ही आता व्यवस्थित लक्ष द्या. जर आता तुमचं जर बेसिक पार्ट जर तुमचा जर एकदम पक्का झाला तर तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही आहेत. मी जेवढं इझी होईल तेवढं समजवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. आता नेमकं RS कॉन्फिग्रेशन काय आणि हा कसा डिपोट आहे, तर नेमकं तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की जे चार्ज लॉक सिस्टम आहे त्याला CIP रूल असंच म्हणतो आपण. काय म्हणतो, सिम्पल CIP रूल म्हणतात तुम्ही. आता नेमका रूल फर्स्टमध्ये त्यांनी काय इंडिकेट केलं, काय सांगितलं आहे RS कॉन्फिग्रेशनमध्ये. आता बघा, RS कॉन्फिग्रेशनमध्ये त्यांनी आपल्याला फक्त एखादा कुठला तरी ग्रुप दिला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय असणार आहे, एका कार्बनवरती 4 ग्रुप, डिफरंट ग्रुप तिथं काय असणार आहे, अटॅच असणार आहेत. ठीक आहे. ते कशा प्रकारे, आता जो दिला आहे तो कार्बन दिला आहे. ठीक आहे. कार्बन दिला आहे, तर तुम्ही सांगू शकता की स्टेरोजेन सेंटर हे आर अरेंज इन द सिक्वेन्स द डिक्रीज ऑर्डर. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं, पहिला प्रायोरिटी काय द्यायचा आहे की याचा ॲटोमिक नंबर तुम्हाला कन्सिडर करायचा, म्हणजे हायर प्रायोरिटी त्याला तुम्ही द्यायची. ठीक आहे. रूल फर्स्ट काय सांगतो आहे तुमच्याला, रूल फर्स्टमध्ये सांगितलं आहे त्यांनी तुम्हाला काय करायचं आहे, ॲटोमिक नंबर म्हणजेच काय, त्याची प्रायोरिटी तुम्ही सांगणार. एखादा कुठला तरी दिला असेल तुमचा. ठीक आहे. हा कार्बन घेतला, हा कार्बनला तुम्ही इकडं BR दिला, इकडं हायड्रोजन दिला आहे, म्हणजे इथं फ्लोरीन वगैरे घ्या, इथं आयोडीन व्हॉटेवर. पण तुम्हाला माहिती पाहिजे की सगळ्यात जास्त ॲटोमिक नंबर कोणाचा, आयोडीन असणार, तर आयोडीन, ब्रोमीन 1 2, फ्लोरीनचा 9 4. ह्या प्रकारे तुम्ही काय करणार, ॲटोमिक नंबर त्याची हायर प्रायोरिटी असणार, काय देणार आहे तुम्ही, जस्ट नंबरिंग देणार आहे. ठीक आहे. ह्या प्रकारे. ओके. आणखी एक एक्झाम्पल आहे, जर तुम्ही दिलं आहे कार्बन, CL घेतला, BR घेतला, फ्लोरीन घेतला, आणि आता तुम्हाला माहिती पाहिजे की याचा ॲटोमिक नंबर काय. आता फ्लोरीनचा तुम्हाला माहिती 9 असणार आहे, आता याचं काय 35 आहे, बरोबर की, याचा 17 आहे, आणि तुमचा जो आयडोनचा एक आय थिंक 51 काय आहे वाटतं. ठीक आहे. बघा एकदा चेक करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, किती आहे. आणि हायड्रोजनचं तुमचा किती 1 आहे तुम्हाला माहिती. म्हणजे ह्या नंबरिंगनुसार आपल्याला काय करायची आहे, नंबरिंग देत जायचं. म्हणजे ज्याचा ॲटोमिक नंबर जास्त असेल त्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. ठीक आहे ना. आपल्या घरामध्ये जो आपल्या भाऊ बहिणीमध्ये फर्स्ट प्रायोरिटी पण सगळ्यात मोठे जो असणार त्याला फर्स्ट प्रायोरिटी. म्हणजेच काय, याच्यामध्ये पण त्याच प्रकारे होणार की फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही काय करणार आहे, जो ज्याचा ॲटोमिक नंबर जास्त असणार त्याला आपण काय करणार आहे, फर्स्ट प्रायोरिटी देणार आहे. ठीक आहे. तुम्ही राईट डाऊन करू शकता की प्रायोरिटी ब्रोमिनची 35 आहे, क्लोरीनची 17, क्लोरीनची 9 आणि 1. हा एक पॉईंट झाला तुमचा, हा एक रूल झाला. ठीक आहे. तो कारण की तुम्हाला मेन्शन केलं जाईल की तुम्ही CIP रूल सांगा आणि त्यावरती एक्झाम्पल राईट डाऊन करा. ठीक आहे. आता नेमकं तुम्ही सेकंड सांगू शकता की इफ द 2 आयसोटोप्स ऑफ द सेम एलिमेंट. आता सपोज जर तुमचा एक पॉईंट झाला की तुम्ही ॲटोमिक नंबरनुसार त्याला कन्सिडर करून टाकलं, पण जर सपोज तुमचे जर आयसोटोप येऊन गेले, सेम एलिमेंट आलेत, आता त्यांचा तर तुम्हाला ॲटोमिक नंबर तर सेम आहे माहिती, मग सेम तुम्ही जर आता एखादं कुठलं तरी एक्झाम्पल आलं आहे ते सेम टू सेम आलेलं आहे. ठीक आहे. त्यांचा ॲटोमिक नंबर सेम असणार आहे. आता ह्या प्रकारचं एक्झाम्पल घेतलं, मी कुठला पण घेणार, इथं CH3 घेतला, इथं CH2 CH3 घेतला, इथं हायड्रोजन घेतला, इथं ड्यूटेरियम घेतला. आता तुम्हाला दोघांना माहिती आहे की हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि टिट्रायम या तिघांचा काय तुमचा ॲटोमिक नंबर काय आहे, तुमचा सेम आहे, बरोबर. मग त्याचा मास नंबर चेंज आहे, काय मास नंबर चेंज आहे. मग आपण काय करणार, जर ॲटोमिक नंबर तर सेम माहिती आहे, पण याचा जो त्याचा मास नंबर जो असणार, जो हाय असणार त्याला नंबरिंग देणार. याला काय देणार, मग तुम्ही हायड्रोजन याला आपण काय देणार, तुमचा ना 4th नंबर देऊन देणार. म्हणजे याच्यामध्ये 3 देणार आणि याला 4 देणार. म्हणजे हायड्रोजनचा ड्यूटेरियमचा 2 आहे आणि तुमचा जो हायड्रोजनचा त्याचा काय 1 असणार. आणि म्हणून तुम्ही काय करणार, ज्याची हायर मास नंबर असणार त्याला काय देणार, फर्स्ट प्रायोरिटी देणार. ठीक आहे. बाकी तुम्हाला माहिती कार्बन आहे, तुम्हाला फर्स्ट, सेकंड, हा थर्ड येणार आणि 4th येणार. ह्या प्रकारे तुम्ही नंबरिंग देणार आहे. ठीक आहे.
तर तुमचा मास नंबर ज्याचा जास्त असणार आहे त्याला तुम्ही काय करणार, आधी प्रायोरिटी देणार. ठीक आहे, इथपर्यंत आले सेकंड रूलमध्ये. नंतर थर्ड रूल तुमचा सांगितला आहे तो म्हणजे जसं एक्झाम्पल घेतलं आहे मी, नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा तर तुम्हाला इझिली समजत जाणार आहे. या प्रकारचं तुम्ही प्रायोरिटी दिली, OHला फर्स्ट नंबर दिला, मग तुम्हाला माहिती CH3 कार्बन म्हणजे 6 आणि ड्यूटेरियम म्हणजे थर्ड तुम्हाला, बरोबर की नाही. नंतर मग हायड्रोजन ह्या प्रकारे नंबरिंग दिली. ठीक आहे, आता रूल नंबर थर्डमध्ये काय सांगितलं की तुमच्यात आता ठीक आहे तुम्ही ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवले, मास नंबर लक्षात ठेवले, पण जर तुम्हाला जर सपोज त्यांनी दिले असतील की आता सेम टू सेम येऊन गेलेत, मग आता काय करणार तुम्ही. जर मॉलिक्युलची त्याची प्रायोरिटी पण तेवढी, नंबरिंग पण तेवढी नाही, तर तुम्ही नेक्स्ट टाईम काय करू शकता, तर तुम्ही सांगू शकता की त्याचा जो पुढचा नेक्स्ट कार्बन असणार आहे, ठीक आहे, पुढचा जो पण कंपाऊंड असणार आहे, तर याच्या पुढचा जो पण असणार आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तो कन्सिडर करावा लागेल आपल्याला, त्याच्या लक्षात ठेवावं लागेल आणि एक्झाम्पल सॉल्व करा. म्हणजेच काय सांगू शकतात की 2 or more ॲटम अटॅच टू द कॅरियर सेंटर आर सेम तर आहेत, पण द करेक्ट सिक्वेन्स फाउंड इन द कम्पेरिंग द सम ऑफ द ॲटोमिक नंबर ऑफ नेक्स्ट ॲटम अटॅच टू दोज ॲटम. आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल. आता इथं जस्ट दिलं आहे, तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. ठीक आहे, आता हा कार्बन आहे, ह्याला हे 4 डिफरंट ग्रुप जॉईंट आहे. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही ॲटॉमिक नंबरनुसार याला नंबरिंग देऊन टाकणार, त्याची प्रायोरिटी कन्सिडर करून टाकली, मास नंबरनुसार पण देऊन टाकला. आता सेम टू सेम जर ग्रुप असेल, त्यांचे सगळ्यांचे जर सेम येत असेल तर तुम्ही काय करणार, अशा वेळेस आता याला 1 नंबर दिला. आता तुम्हाला इथे कन्फ्युजन होतं की 2 नंबर कोणाचा, 3 नंबर कोणाचा. आता बघा CH3 आणि इथं काय CH2 CH3 आहे. ठीक आहे, इथं कार्बन कसे तुमच्याकडे 2 आहेत तुमच्याकडे कार्बन, म्हणजे याची कशी असते प्रायोरिटी, कशी होऊन जाईल, जास्त होऊन जाईल. ठीक आहे, सॉरी जर प्रायोरिटी कशी होऊन जाईल तुमची, जास्त होऊन जाईल याच्यापेक्षा, बरोबर की नाही. ह्या प्रकारे तुम्ही हे स्ट्रक्चर ह्या प्रकारे, म्हणजे कार्बनला 2 हायड्रोजन आणि हा तुमचा CH3, हा CH3 फक्त तुम्ही ह्या प्रकारे राईट डाऊन करू शकता, बरोबर की नाही. ठीक आहे, म्हणजे प्रायोरिटीवर डिपेंड असणार आहे. या प्रकारे अल्किल ग्रुप इज द हायेस्ट प्रायोरिटी असणार आहे. देन बघा OH नंतर CH2 CH3ला दिल्यानंतर CH3 आल्यानंतर मग हायड्रोजनला दिले आणि मग त्यानुसार तुम्ही कन्फ्युजन काढू शकता. आता रूल नंबर 4 इथपर्यंत आले. एक ॲटॉमिक नंबर झाला, मास नंबर झाला, थर्ड तुमचा काय झालं की पुढचा नेक्स्ट कार्बन ॲटमवरती जो गेला त्याचा घेतला. आता रूल नंबर 4, आता रूल नंबर 4मध्ये बघा याच्यामध्ये मल्टिपल बॉन्डेड जर प्रेझेंट असतील तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, कशाप्रकारे त्याची नंबरिंग देऊ शकतात. तर याच्यात तुम्ही सिम्पल सांगू शकतात की इट इज द प्रेझेंट ऑफ द बोथ ॲटम इज अटॅच टू द डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आणि कंटिन्यू टू द डबलेट अँड ट्रिपलेटनुसार तुम्ही नंबरिंग देऊ शकता. तर ते कशाप्रकारे बघा, आता कार्बन ॲटम आहे, जर तुम्हाला जर कार्बनचा ग्रुप दिसेल, म्हणजे एखादं एक्झाम्पल दिलं आहे, तिथे जर एखाद्या तुमच्या कार्बन ग्रुपमध्ये, आता सपोज की तुम्ही अल्डिहाइड ग्रुप लावला, आपण जर अल्डिहाइड ग्रुप घेतला त्याच्यामध्ये जर एखादा जर तुमचा कार्बोनिल ग्रुप असेल, ठीक आहे, तर तुम्ही कशाप्रकारे त्याला रिअरेंज करा. बघा कार्बोनिल ग्रुपला तुम्ही कार्बनचा हे तुमचा जर एक सिग्मा बॉन्ड घेणार, तो ऑक्सिजनला जॉईंट आहे, ऑक्सिजन कशाला जॉईंट आहे, कार्बनला जॉईंट, म्हणजे हा एक प्रॉन कार्बनला जॉईंट, परत हा कार्बन कशाला जॉईंट आहे, एक ऑक्सिजनला जॉईंट, म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर ह्या प्रकारे राईट डाऊन करू शकता. अशा नंबर ऑफ स्ट्रक्चर आहेत, तर तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुम्ही राईट डाऊन पण करू शकता, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल, कन्फ्युजन होणार नाही ह्या प्रकारचे. ठीक आहे, आता एक्झाम्पल सॉल्व करू तर हे सगळं लागणार आपल्याला. ओके, आय थिंक सर्वांचं झालं असेल. आता नेमका कन्व्हेन्शन रूल काय, इथपर्यंत सगळ्यांची कन्सेप्ट क्लिअर झाली. ठीक आहे, एक तर तुम्हाला ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचा, सेकंडवर मास नंबर, त्याच्यानंतर मग थर्ड आपल्याला काय नेक्स्ट ग्रुपवरती जाण्याचं आहे. नंतर आपल्याला काय करायचे, नेक्स्ट ग्रुपवर गेल्यानंतर काय करायचे, त्याच्याला ज्याची हायर प्रायोरिटी असणार आहे तो ग्रुपवर आपण गेलो, नंतर मग लास्टवाला आपल्याला ह्या प्रकारचं. ठीक आहे, हे जर अशा ग्रुप असेल तर त्याची नंबरिंग कशी द्यायची. ठीक आहे, आता बघा कन्व्हेन्शन रूल काय सांगतात. कन्व्हेन्शन म्हणजे आपण RS नॉमेनक्लेचर बघतो, नेमका R म्हणजे काय आणि S म्हणजे काय ते बघून घेऊया. R म्हणजे तुमच्याला काय असणार आहे, रेक्टस म्हणजे राईट पण लक्षात ठेवू शकतात तुम्ही. ठीक आहे, R फॉर राईट लक्षात ठेवू शकतात. R रेक्टस म्हणजे राईट हँड साईड. ठीक आहे, R तुम्ही जसं R ह्या प्रकारे पण काढू शकता, लक्षात ठेवण्यासाठी सांगते मी. ठीक आहे, R म्हणजे आणि ही कशी जाते, क्लॉकवाईज जाते, बरोबर की नाही. आणि यस म्हणजेच काय, सिनिस्टर. आता सिनिस्टर म्हणजेच काय, तुमच्याला काय असणार आहे, लेफ्ट हँड साईड. आता जर हा जर R असणार आहे तुमचा ऑब्वियसली हा कसा असणार आहे, लेफ्ट असणार आहे, बरोबर की नाही, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कळत आहे. ओके, आता बघा जर आपण कसं ह्या प्रकारे जसं एक्झाम्पल दिलं असेल, कुठलं पण एक्झाम्पल देऊ शकतात. ठीक आहे, नंबरिंग लक्षात ठेवायची, तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक नंबरला आपण पहिले तुम्ही प्रिपेअर ॲटॉमिक नंबरला तुम्ही फर्स्ट हे करणार आहे प्रायोरिटी. आता क्लोरीनचा 1 नंबर क्लोरीनला दिला, सेकंड नंबर CH2Clला दिला, थर्ड नंबर तुम्ही CH3ला दिला, फोर्थ नंबर तुम्ही कशाला दिला, हायड्रोजनला दिला. ठीक आहे, आता हा फर्स्ट सेकंड आणि थर्ड कसा जातो आहे,
फर्स्ट सेकंड आणि थर्ड जस्ट कोणचं काय झालं एस कॉन्फिगरेशन म्हणजे एस अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतो आहे. आता तेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या प्रकारचं घेतलं. याला फर्स्ट नंबर, हा सेकंड नंबर, हा थर्ड आणि हा फोर्थ. आता बघा तुम्ही फर्स्ट आणि सेकंड ह्या प्रकारे जातो आहे तुम्ही कारण आर कॉन्फिगरेशन म्हणणार बरोबर की नाही, राईट हँड साईडला जातो आहे. ठीक आहे. आता याचे काही रूल आहेत ते बघा की वन ऑफ द ग्रुप इज फिक्स अँड द रिमेनिंग ग्रुप आर इंटरचेंज द डायरेक्शन. याच्यामध्ये काय करायचं, तुमचा जो टॉपचा जो ग्रुप असणार आहे तो तुमच्याला काय करायचा, तो फिक्स्ड ठेवायचा, त्याला चेंजिंग करायचं नाही. पण तुम्हाला जो हायड्रोजन असणार आहे तो तुमच्याला हायड्रोजनमध्ये जो लोवेस्ट कुठला पण जो लोवेस्ट असणार आहे ज्याची प्रायोरिटी एकदम सगळ्यात कमी असणार आहे तो ग्रुप काय आपल्याला बॉटमला आणायचा आहे. ठीक आहे. जो कुठे पण असेल त्याला काय करायचं, आपल्याला होळून थोडून बॉटमला आणायचं आहे. ठीक आहे. हा एक पॉईंट झाला तुमच्याला. सेकंड पॉईंट तुम्ही सांगू शकता की द करेक्ट सिक्वेन्स इज असाइन द 4 ग्रुप ऑफ द सिक्वेन्स स्टुडंट्स. तुम्हाला 4 ग्रुप कंपल्सरी पाहिजे. देन नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की ग्रुप विथ द लिस्ट प्रायोरिटी इज व्हर्टिकल लाईन अँड ऑल्सो द लोअर एंड ऑफ द फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात ज्याची लो जे पण वेट असणार तो कसा असणार, तो जस्ट बॉटमला असणार आहे. ठीक आहे. दिस इज द डन बाय द फिक्सिंग वन ऑफ द ग्रुप इज युजली द टॉप. तुम्ही एक्झाम्पल बनणार तेव्हा हे सगळे पॉईंट लक्षात होत जाणार आहे. ठीक आहे. तसा थेरी पार्ट आहे. ठीक आहे. मी आता एक्झाम्पल घेते. एक्झाम्पलवर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं जर ऑर्डरनुसार जर क्लॉकवाईज फिरलं तर आर कॉन्फिगरेशन म्हणणार आणि अँटी क्लॉकवाईज फिरलं तर तुम्ही करणार त्याला एस कॉन्फिगरेशन म्हणणार ह्या प्रकारे. ठीक आहे. त्याचंच एक्झाम्पल दिलं तुम्हाला 2 अमायनो प्रोपॅनिक ॲसिडचं एक्झाम्पल दिलं आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजेच काय, आता तुम्हाला जर दिलं तर हा एक्झाम्पल कुठलं पण एक्झाम्पल होऊ शकता. आता याला तुम्हाला माहिती आहे की तुम्ही याला काय करणार आहे, आता नंबरिंग देऊन टाकणार. आता तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनचं किती आहे 7 आहे, त्यापेक्षा कार्बनचं किती असणार आहे तुमच्याला 6 असणार आहे. ठीक आहे. पण हा कार्बन पण आपण याच्यानंतर नेक्स्ट कुठले 2 ऑक्सिजन आहे. ठीक आहे. ऑक्सिजनचा काय होऊन जातं 8 येऊन जातो. मग तुम्ही काय करणार, याला 3rd नंबर देणार आणि याला ऑब्वियसली 4th नंबर देणार. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती की जो तुमचा जो लास्ट आहे तुमचा 4thवाला जो ग्रुप आहे कुठला पण असू शकतो. आता तुम्ही इथं हायड्रोजन दिला, आपल्याला 4th नंबरचा ग्रुप दिला आहे म्हणजे तो काय करणार, तुम्ही जस्ट बॉटमला आणण्याचा प्रयत्न करा. तर तो बॉटमला कसा आहे ना, तुम्ही जस्ट इंटरचेंजिंग केलं म्हणजे हायड्रोजनचे तुम्हाला पुश केला CH3 जस्ट NH2 जागेवर आणि NH2 तुम्हाला काय भेटणार आहे, या तुम्हाला काय नेक्स्ट साईडला डेटा म्हणजे हा तुमचा जो हायड्रोजन आहे तो ह्या इथं येऊन जाईल. CH3 कुठला आहे त्याच्या जागेवर आणि NH2 इकडे येईल. आणि तुम्हाला जो टॉपचा ग्रुप आहे तो काय करायचा, काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये. तो टॉपला जाताच आपल्याला काय करायचं आहे, अरेंज करून ठेवायचा. ठीक आहे. तो फिक्स असणार आहे, तिथं काहीच चेंजेस होणार नाही. ठीक आहे. तर याचं बघा कन्फ्युगरेशन कसं होतं, नंबरिंग देऊन टाकणार तुम्ही. ॲटॉमिक नंबरसुद्धा सांगितलं मी आधी. एक तुम्ही नायट्रोजनला दिला आहे, सेकंड तुम्ही COHला दिला आहे, थर्ड तुमचं CH3ला दिला म्हणजे एकच फिरतं आहे एस कॉन्फिगरेशन म्हणजे हा त्याचा झाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतो आहे करतो आहे. आता नेक्स्ट तुम्ही हे प्रायोरिटी दिली आहे त्याच्यावर तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही बघा ते पॉईंट जस्ट नोट डाऊन तुम्ही करू शकता की कोणाचा ॲटॉमिक नंबर किती, याच्यावर सगळं केमिस्ट्री तुमचं डिपेंड आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण, ते म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइडचं घेतलं आहे तुम्ही. आता याच्यामध्ये पण तेच करणार आहे. तुम्ही काय करणार की इंटरचेंज करणार. तुमचा आता 4th ग्रुप इथं आहे, तुमचा फर्स्ट ग्रुप कोणता आहे, फर्स्ट आहे हा. ठीक आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड तुम्ही काय करणार आहे, तुमचा ऑब्वियसली कार्बोनिल ग्रुप असणार आहे, हा 3rd असणार आहे आणि हा तुमचा 4th असणार आहे. तर 4th ग्रुपला काय करणार तुम्ही बॉटमला आणणार म्हणजे ह्या प्रकारे तुमचा 4th ग्रुप हा तुमचा इथं गेला आहे आणि हा तुमचा OH इथं गेला म्हणजे इंटरचेंज झालं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट ते की 2 कार्बन ॲटम असतील तेव्हा तुम्ही काय करणार आहे, अशा वेळेस काय करणार बरं सांगा. आता नेक्स्ट तुम्ही सिम्पल प्रकारे सांगू शकता. मी तुम्हाला आधी सांगितलं की स्ट्रक्चर कसं ड्रॉ करणार आहे तुम्ही. आता बघा CHO दिलेलं आहे तुम्हाला. CHO म्हणजे तुम्ही काय करणार, हा कार्बोनिल असणार आहे आणि हा हायड्रोजन असणार आणि हा काय CH2OH असणार म्हणजे ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आणि O आणि याच्या प्रकारे पण कार्बोनिलचा ग्रुप जो आहे आपण कशा प्रकारे रिअरेंज करता, कार्बोनिल ऑक्सिजन. ठीक आहे. तो बॉन्ड काय कार्बोनिल हे तुमचं काय असणार आहे, हा ऑक्सिजन कशाला जॉईंट असणार आपल्यात कार्बोनिल ग्रुपला असणार म्हणजे ह्या प्रकारे स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलेलं होतं बरोबर की नाही. आता बघा इथं ऑलरेडी 2 कार्बन येऊन 2 ऑक्सिजन येऊन जातात म्हणजे याची संख्या कशी होऊन जाईल, याच्यापेक्षा CH2OH पेक्षा काय होऊन जाईल, ही तुमच्याला याला फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही देणार म्हणजे इथं तेच झालं आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय दिला नंबर सेकंड दिला, फर्स्ट सेकंड थर्ड आणि मग 4th. आता बघा याची तुम्ही जर रिअरेंज केली तर या प्रकारे तर त्याचं काय झालं आर कॉन्फिगरेशन झालं. ठीक आहे. आय थिंक कोणाला ज्याला पण करू तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे. आता बघा आता सपोज आता 1चं झालं आहे आपलं. आता जर 2 कायरल ॲटम असेल तुम्ही अशा वेळेस काय करणार आहे बरं, 2 कायरल ॲटम दिले तुम्हाला
ठीक आहे. आता हे आपल्याला सेपरेटली कन्सिडर करत जायचं. कसं करायचं, सेपरेटली कन्सिडर करायचं. आता फर्स्ट घेणार, नंतर मग सेकंड घेणार तुम्ही काढायला आयटम. ठीक आहे. आता नेमकं टार्टरिक ॲसिडचं दिलं आहे. आता टार्टरिक ॲसिडमध्ये आपण काय करणार आहे, तुमचं जर फर्स्ट घेणार आहे तो ग्रुप कसा घेणार आहे बघा. टार्टरिक ॲसिडचा तुम्हाला हे टार्टरिक ॲसिडचं स्ट्रक्चर माहिती आहे, या प्रकारे दिलं आहे एक्झाम्पल. आता याच्यामध्ये काय दिलं आहे तुम्हाला, COH OH आणि H प्रकारे या प्रकारे दिला. ठीक आहे. याला आपण X बोलूया आणि याला आपण Y बोलूया. ठीक आहे. आता COH ग्रुप घेतला आहे, हा तुमचा OH आहे, हा तुमचा हायड्रोजन आहे. हा ग्रुप आपण लिहिणार नाही, ह्याला काय मेन्शन केलं तुम्ही, X मेन्शन केलं आहे. काय मेन्शन केलं आहे, X मेन्शन केलं आहे ह्या कार्बनला. ठीक आहे. तुमचा कार्बन नंबर 3 आहे, त्याला काय करा आपण X कन्सिडर केलं आहे. आता तुम्ही सिम्पल काय करणार, प्रायोरिटी देणार. आता तुम्हाला माहिती आहे की हा तुम्हाला काय यायचं, बॉटमला आणायचं. म्हणजे हा काय झालं, हा रिअरेंज होईल, इथं जाईल, हा टॉपला जास्त ठेवायचा आणि हाच काय होईल इथं हे होईल. ठीक आहे. तुमच्याला या ठिकाणी त्याची जागा येईल. तर आता बघा इक्वेलेंटमध्ये आम्ही कशी लिहिणार, तुमच्याला सिम्पल इथं OH, इथं H, इथं COH आणि तुमचा जो ग्रुप आहे काय झाला, सॉरी इथं हायड्रोजन आणि इथं X. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा फर्स्ट, हा तुमचा फोर्थ झाला आहे. ठीक आहे. COH जो स्वतःला ठेवला आणि हा तुमचा काय झाला, सेकंड का थर्ड झाला तुमचा आला, थर्ड झाला बरोबर की नाही. आणि नेक्स्ट आहे तुमचा आला हा सेकंड, कारण की इथं 2 ऑक्सिजन आहेत. कन्फ्युजन होऊ नका. ठीक आहे. पुन्हा आपण लागेल ह्या प्रकारचे स्ट्रक्चर आणणार आणि इथं जो पण ग्रुप असणार बघा, हा कार्बन आहे आणि ह्या कार्बनला नंतर मग हा हायड्रोजन एक जॉईंट आहे, नंतर मग COH ग्रुप जॉईंट आहे. म्हणजे पुढचे पहिले आपल्याला काय नेक्स्ट याच्यावरती जायचं आहे. ठीक आहे ना. कळतं, कन्फ्युजन होऊ नका. ठीक आहे. या प्रकारचे तुम्ही एक्झाम्पल घेतलं आहे. तर आता तुम्ही सांगू शकता सिम्पली प्रकारे घ्यायचा कॉम्पेरिशन काय येणार आहे तुमच्याला, एक्स राहिला तर काय येईल आणि Y राहिला तर काय येईल. ठीक आहे. आता घेतलं तुम्ही फर्स्ट, तुम्ही नंबरिंग वगैरे दिले तर तुमचं काय होतं आहे, तुमच्याला फर्स्ट कुठे, फर्स्ट सेकंड, जसं या प्रकारे नंबर देऊ आपण, फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ नंबरिंग जसं रिअरेंज केल्यानंतर. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा, जसं त्याला आपण वरचा खालचा काय करणार आहे, आता Y कन्सिडर झाला ना आपला. आता हा X जो वरचा पार्ट राहिला त्याला काय करणार, X म्हणणार आणि जस्ट रिअरेंज करणार. तुम्हाला माहिती फोर्थ ग्रुपला आपल्याला काय करायचं, बॉटमला आणायचं. आता बॉटमला आणण्यासाठी बघा इथं कशी प्रोसिजर केली बघा. आता तुमचा काय होणार, हा जो फोर्थ आहे तो इथं येईल, हा इथं आणि हा काय होईल या ठिकाणी. म्हणजे जसं हे कसं झालं, तुमचाला फर्स्ट नंबर, नंतर सेकंड नंबर, नंतर थर्ड नंबर. म्हणजे जर तुमच्याला काय होतं इथे पण कन्फ्युगरेशन होतं आहे. ठीक आहे. ही बेसिक आणखी एक्झाम्पल केली तर तुम्ही मला कमेंट करा, जास्त एक्झाम्पल सॉल्व करायला हवे असतील तर. ठीक आहे. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे तुमचं, जसं या प्रकारे दिलं त्याचे सेम टू सेम आहे. काय करायचं आपल्याला, फर्स्ट आधी हे करायचं, याला तुम्ही X आणि Y कन्सिडर करून राईट डाऊन करायचे. जसं या प्रकारे राईट डाऊन केलं मी, CH हा कार्बन, त्याला हायड्रोजन, नंतर OH, नंतर CH2OH हा ग्रुप या प्रकारे राईट डाऊन करून घेतला आहे. ठीक आहे. तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल तसं करा तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही डायरेक्ट एक्झाम्पल घेतला आणि एक्झाम्पलमध्ये तुम्ही डायरेक्ट काय केलं आहे, आता कशा प्रकारे सॉल्व करतात, नंबरिंग देणार. तुम्हाला माहिती फोर्थ ग्रुप तुम्हाला काय बॉटमला आणायचा. ठीक आहे. हा तुम्ही इथं मेन्शन आणि हा तसे शिफ्टिंग होऊन जाईल. ठीक आहे. या प्रकारे होणार नंबरिंग. OHचे तुमचा म्हणून फर्स्ट तुम्ही O आणि H म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी त्याला देणार, सेकंड प्रायोरिटी काय कार्बन ग्रुपला, अल्डिहाइड ग्रुपला, थर्ड प्रायोरिटी आणि हा फोर्थ प्रायोरिटी. म्हणजे हा कशा प्रकारे 1 2 आणि 3 म्हणजे जस्ट तो कसं होतं आहे कन्फ्युगरेशनने फिरतो आहे. ठीक आहे. जर तुम्हाला दिले स्ट्रक्चर अशा प्रकारे तुम्ही ओपन करून राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल त्याचं नेक्स्ट पार्ट म्हणजे आपण हा एक तुम्ही बघितला X आणि Y कन्सिडर करतो आहे, तर तुम्ही आयटमचं नाव हे केलं तरी पण चालणार आहे. पण आता बघा त्याच्याला काय होणार की तुमचा जो हा जो खालचा पार्ट आहे, हा मॉलिक्यूल जो आहे तो आपण राईट डाऊन करतो आहे. ठीक आहे. OH आहे, H झाला, हा CH2OH झाला आणि हा वरच्या पार्टला तुम्ही X म्हणा किंवा जसं त्याचं पूर्ण कंप्लीट नाव असेल, म्हणजे हा तुझं CHOOH आणि H ह्या प्रकारे ते फक्त आपण काय करणार आहे एक्सपांड करून लिहिलेलं आहे. ठीक आहे. दुसरं काहीच नाही आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात की जसं तुमचा आता एक्झाम्पल आहे, आता त्याला काय करा, तुम्हाला फोर्थ आयटम जो आहे तो काय बॉटमला आणायचा. म्हणजेच काय, जसं यांची सगळ्यांची काय होणार आहे, रिअरेंज होणार आहे. OH या ठिकाणी येईल आणि त्यात बघा कन्फ्युगरेशन फर्स्ट, इकडं सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ. म्हणजे एकच जाते अँटी क्लॉकवाईज. म्हणजे तुम्ही काय नाही याला सिम्पल S कन्फ्युगरेशन असं म्हणणार आहे. ठीक आहे. असे नंबर एक्झाम्पल आहेत. तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करून दाखवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. हा एक झाला.
आता नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे तुमचा असणार आहे सीस आणि ट्रान्स. तुमचा आर एस आहे म्हणून मी सीस ट्रान्स घेते. ठीक आहे, स्पेसिफिक मी बनवणारच. तर आता जस्ट लक्ष द्या सीस आणि ट्रान्समध्ये काय असणार आहे. तर सीस ट्रान्स म्हणजेच काय की तुमचा जो आयसोमर असणार आहे ॲटलिस्ट तुमचा 2 सिम्युलर ग्रुप याच्यामध्ये प्रेझेंट असायला पाहिजे. कुठले ग्रुप सांगते मी, 2 सिम्युलर, ॲटलिस्ट 2 सिम्युलर ग्रुप असायलाच पाहिजे. त्यात तुम्ही सीस अँड ट्रान्सची जी प्रोसिजर करता त्याच्यामध्ये जर सेम साईडला असतील तुमचे ग्रुप तर त्याला सीस म्हणा आणि अपोजिटला साईडला असल्या आयसोमर तुम्ही करा त्याला ट्रान्स आयसोमर म्हणा. आता बघा जसं फॉर एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिले आहेत आणि बघा तुमचे ग्रुप दिले आहेत, जॉईन झालेले आहेत. ठीक आहे, आता तुम्ही इथे नंबरिंग वगैरे देऊ शकता. आता तुमचा क्लोरीन घेतला आहे, ब्रोमिन दिला आहे, फ्लोरीन दिला आहे. ठीक आहे, तुमचे जे पण ॲटॉमिक ग्रुप आहे त्यांची अरेंजमेंट कशी आहे, अपोजिट साईडला आहे. बरोबर की नंबर पण दिले तरी पण अपोजिट साईडला आहे. तुमचा हा क्लोरीन बघा याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये फर्स्ट तुम्ही प्रायोरिटी देणार आहे. तुम्ही काय सांगणार आधी मग या कुठला नंबर देणार, ए बी सी आणि डी. बघा कशा प्रकारे दिले. हा जो सी एल आणि हा सी एल कसा आहे तुमचे दोघे पण अपोजिट साईडला, म्हणजे याला तुम्ही करणार ट्रान्स म्हणणार आहे. बरोबर, ट्रान्स. ठीक आहे, नेक्स्ट आहे अपोजिटला साईडला आहेत म्हणून तुम्ही काय सांगणार त्याला ट्रान्स म्हणणार आहे. ठीक आहे, आणि जर सपोज तुमचे जर तेच सेम साईडला असले तर या प्रकारे हे अपोजिटला हा सी एल इथं आहे आणि हा सी एल इथं आहे, म्हणजे यांची दोघांची डायरेक्शन कशी झाली, ट्रान्स झाली. बरोबर की ट्रान्स झाली, तुम्ही त्याला ट्रान्स म्हणतात. ठीक आहे, ट्रान्स बघा दोघी तुम्ही टी फॉर ट्रान्स ह्या प्रकारे लक्षात द्या. टीचे दोघी बघा जे ॲरो ते कसे आहेत अपोजिट साईडला कळते का, अपोजिट साईडला म्हणजे तुम्ही या प्रकारे सांगू शकता अपोजिट कळते का. ह्या बघा अपोजिट म्हणजे ट्रान्स लक्षात ठेवा. आणि सीस म्हणजेच कसा तुमचाला कसा असणार आहे, सीस म्हणजे तुमच्याला काय आहे ना सेम साईडला असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे दोघी पण ग्रुप आहेत ते कसे असणार आहे सेम साईडला कळतं आहे, म्हणून तुम्ही त्याला काय सीस आयसोमर म्हणता. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही येस फॉर सी सेम पण म्हणू शकता. सीस आयसोमर म्हणजे सेम साईडला, ट्रान्स म्हणजे अपोजिट साईडला. ठीक आहे, नेक्स्ट तुमच्याला सिस ट्रान्स आय थिंक लक्षात आलं आहे. कोणाला कम्प्युटर तुम्हाला कमेंट करू शकता. ठीक आहे, आता नेमकं आता इझेड नॉमिनेटरचं. ठीक आहे, आता इझेड मी नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊ शकते पण तुम्ही मला आपलं लवकर कंप्लीट व्हायला पाहिजे म्हणून मी जर शॉर्ट घेते तुम्हाला. ओके, कन्फ्युजन तुम्ही मला विचारू शकतात. आता नेमकं इझेड नॉमिनेटरमध्ये काय याच्यामध्ये पण सी आय पी रूल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सी आय पी रूलच असाईन करायचा आपल्याला प्रत्येक ठिकाणी. तर एक लक्षात ठेवायचं की ज्याची हायर प्रायोरिटी असणार आहे तुम्ही काय करणार त्या कार्बनला ॲटमला तुम्ही काय करायचं आहे अटॅच टू द सेम कार्बन ॲटम. आता बघा कशा प्रकारे इथं दिलेलं आहे त्याला काय ज्याची हायर प्रायोरिटी असणार आहे त्याला आपण काय करणार फर्स्ट नंबर कन्सिडर करणार. काय करणार फर्स्ट नंबर करणार. तर कशा प्रकारे आता बघा तुम्ही आधी ई म्हणजे काय झेड म्हणजे काय ते बघून घ्या. ई म्हणजे इंटिजर म्हणजे अपोजिट साईडला असणार, झेड म्हणजे जुजामन म्हणजे टुगेदर किंवा सेम साईडला बनणार. ठीक आहे, आता मोस्ट ऑफ करून भरपूर जणांच्या लक्षात नाही येणार, भरपूर जण कन्फ्युजन होणार म्हणून मी सांगते झेड फॉर. बघा झेड तुमच्या लक्षात नाही जुजामन असणार म्हणजे सेम, याच्यामध्ये सेम येतं आहे की नाही म्हणून तुम्ही काय सांगणार सेम साईड. ठीक आहे, ई म्हणजे अपोजिट साईड. ठीक आहे, कळतं आहे. आता बघा हे झालं आपल्याला ई अपोजिट आणि जेड फॉर तुमचं काय झालं जुजामन झालं आहे. आता तुम्ही एक्झाम्पल घेतलं आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये तुम्ही प्रायोरिटीनुसार देणार. आता इथं सगळे पण तुमचे ग्रुप कसे डिफरंट आहेत. कसे आपण जे सी साईन ट्रान्स घेत होतो त्याच्यामधनं एक तुमचा काय होता एक ग्रुप कसा असायचा सेम असायचा. ठीक आहे, फक्त जस्ट तुमच्याकडे ट्रान्स आणि सीसमध्ये काय झालं तुमच्याकडे कुठला तरी एक ग्रुप असायचा तो सेम असा. बघा सी एल घेतलेला आहे, बाकीचे अपोजिट आहे त्याच्या पण तुमचा जो एक ग्रुप आहे तो सेम आहे. इथं पण त्याच प्रकारचे सेम आहे तरच आपल्याला ट्रान्स समजणार. पण इथं बघा तुम्ही इथं सगळे ग्रुप कसे घेतले डिफरंट घेतले. पण इथं एक लक्षात ठेवायचं की ज्यांची हायर प्रायोरिटी त्याला एक नंबर काय देणार नंबर एक किंवा 2 देणार. ठीक आहे, आधी तुम्ही बघा याला तुम्ही काय करणार सी एल आणि बी आरमध्ये तुम्हाला काय करणार फर्स्ट तुम्ही कशाला देणार बी आरला देणार, नंतर तुम्ही याला सेकंड देणार आहे सी एलला. याच्यामध्ये काय करणार ह्या दोघांमध्ये फ्लोरीन ॲटॉमिक नंबर जास्त म्हणून त्याला फ्लोरीनला 1 नंबर दिला आणि याला 2 दिला. आता जो 1 आणि 1 आहे तो कशा साईडला आहे प्लेनच्या कशा आहे एकाच साईडला, म्हणजे हा काय झाला तुमच्याला झेड म्हणजे काय सांगितलं मी सेम साईडमध्ये सांगितलं मी. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता ह्या प्रकारचं एक्झाम्पल द्या. याच्यामध्ये काय असणार आहे तुम्हाला माहिती का प्रायोरिटीनुसार कसं येणार बरं का. याच्यामध्ये बी आरला 1 दिला, सी एल 2, बी आर इकडे आहे सी एल 2 इकडे आहे. म्हणजे कसे आहेत तुमच्याला बी आर आणि सी एल बघा तुमच्याला इथं 2 येतो, इथं 1 येतो, इथं 1 येतो, इथं 2 येतो. म्हणजे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि इथं काय सांगायचं आहे ई आयसोमर सांगायचं म्हणजे तुमचा ई झेडचा संबंध सी ट्रान्ससोबत येत नाही एवढं लक्षात ठेवायचा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो, म्हणजे सी साईन ट्रान्स वेगळा पार्ट आहे आणि ई आणि झेड तुमचा काय आहे अगदी वेगळा पार्ट आहे. ठीक आहे, आता नंबर ऑफ एक्झाम्पल आहे त्याच्यावाले तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता.
ह्या प्रकारचं एक्झाम्पल दिलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुमचा हा फर्स्ट आहे, इथं पण हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे आणि हा सेकंड आहे, म्हणजे हा झेड आलेला आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारचं एक्झाम्पल कन्फ्युजन होऊ नका. तर तुम्हाला आधी पहिले एकचंच कन्सिडर करायचं, नंतर सेकंडचं कन्सिडर करायचं. याच्यामध्ये तुमचा CH3 हा सेकंड येईल, बरोबर की नाही. आता ह्या कार्बनमध्ये तुम्हाला माहिती की ह्याच्यानंतर काय, हा कार्बन जॉईंट आहे, बरोबर की नाही. कार्बनची ऑब्वियसली जास्तच असणार आहे, पुढे तर आहे तो बल्की ग्रुप, पण कार्बनची तुमची काय असणार आहे, जास्त असणार आहे हायड्रोजनपेक्षा. म्हणजे हाच काय झाला तुमचा 1 झाला. ठीक आहे. 1 आणि 1 कशा अपोजिट साईडला आहे. ठीक आहे. तुमचा काय झाला, ई झाला. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये पण तुम्हाला एक सांगू शकतो की आता हा एक कार्बनचा झाला आहे. आता सेकंड कार्बन याचं मला जरी बघायला लावलं आपल्याला, तर काय सांगू शकता तुम्ही, याला फर्स्ट नंबर, याला सेकंड नंबर, आता थर्ड नंबर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही याला देणार, कारण की हा कार्बन लगेच जॉईन आहे आणि मग हा हायड्रोजन. म्हणजे हा काय झाला तुमचा ई आयसोमर झाला आहे. आय थिंक इथपर्यंत कन्फ्युजन नसेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला मी मगाशीच बोलली आहे, तो म्हणजे नोट करून घ्या, हा पॉईंट नोट करून घ्या. तर नोट का म्हणून करायला लावते, तर तुम्हाला भरपूर जण काही ना वाटेल की जे तुम्ही काय सांगा, शुड बी नोट दॅट देर इज द नो रिलेशन बिटवीन द सीस आणि ट्रान्स आणि ई आणि झेड कॉम्बिनेशनमध्ये रिलेशन सेम का बरं नसतं की ऑल द सीस कंपाऊंड मे नॉट बी द झेड. म्हणजे जे तुमचे जेवढे पण तुमच्याले सीस कंपाऊंड असं म्हणजे सेम साईडला बोललं, पण ते झेडमध्ये पण सेम साईड बोललं, पण झेड तुमच्याकडे सीस कंपाऊंड असतील का, नसतील, बरोबर. आणि नाही आणि ट्रान्स पण तुमच्याकडे काय असणार आहे, ई कंपाऊंड नसणार आहेत. म्हणजेच का म्हणून तर ते लक्षात ठेवा की तुमची इथं काय तुमचा जो तुमच्याला ई आणि झेडमध्ये काय होतं, तुमचा जो नव्हता 4 ग्रुप कसे होते तुमचे सगळे डिफरंट होते, बरोबर. पण याच्यामध्ये 4 ग्रुप नॉट डिफरंट. याच्यामध्ये तुमचं काय बघा, एखादा ग्रुप तरी तुमचा सेम आहे, तर तुम्ही काय ते इझिली तुम्ही सीस आणि ट्रान्स कन्सिडर करून याच्यामध्ये तुमचे कसे सगळे ग्रुप कसे डिफरंट असणार, पण त्यांची हायर प्रायोरिटी असणार. तुम्ही त्याला काय नंबरिंगमध्ये देत होते आणि तुम्ही जस्ट ते इजर नॉमेनक्लेचर काढत होते, बरोबर की नाही. आता सिम्पल प्रकारे तुम्ही इथं दाखवू शकता सीस आणि ट्रान्स कशा प्रकारे. आता हा तुम्हाला माहिती आहे, हा 1 नंबर आहे, इथं 1 नंबर आहे, अपोजिट साईडला आहेत, म्हणजे काय झाला तुमचा ट्रान्स झाला. आता याच्यामध्ये ई झेड पण तुम्ही सांगू शकता की या प्रकारे दिलं असेल, म्हणजे 1 आणि 1, बरोबर की नाही. ह्या प्रकारे ना सॉरी क्लोरीनला 1 आहे, बरोबर, आणि फ्लोरीनचा तुमचा 9 आहे आणि याचा काय 17 आहे आय थिंक ना, म्हणून हा 1. ठीक आहे. 1 2 1 2 म्हणजे हा काय झाला अपोजिट साईडला झाला, म्हणजे हा तुम्ही काय सांगू शकता, ई कन्फिग्युरेशन आहे. ठीक आहे. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन असेल. आणि थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ जर हेल्प वाटला असेल तर लाईक आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.